सकाळी अनित अनुजला फोन करतो. अनित, अनुज तू आता ठीक आहे ना? तुला बरं वाटतंय ना? अनुज, हो आता ठीक आहे. अरे हो मी आता एकदम ठीक आहे, काळजी करू नको. अनित, चल मग उद्या कॉलेजमध्ये भेटू. काळजी घे स्वतःची आणि आराम कर. अनित, अरे कसं काय झालं ते काल बर झालं मला अनन्याचा फोन आला आणि मी तेथे आलो. खरंच त्या अनन्याने तुझी खूप मदत केली. खूपच चांगली मुलगी आहे तीर्थरूप. मी तर खूपच घाबरलो होते. अनुज, अरे मी रस्त्याने जात होतो तेवढ्यात मला एका दुचाकी गाडीने धाक दिला. बरं झालं ती अनन्या तिथे होती आणि तिने तुला फोन केला. थँक्यू तू मला मदत केली. अनित, काहीही काय अनित, असं काय थँक्यू बोलतोस? अरे आपण मीना आहोत, तुला मदत केली म्हणून काय झाले? अरे जिवलग मीना आहे तू माझा. असे बोलून अनुज अनितला मिठी मारतो. मग अनितही त्याला बिलगतो. अनित एक गाणं गुणगुणत असतो तेव्हा अनुज पण त्याच्या सोबत गाणं म्हणतो आणि त्याला विचारतो अरे कुणासाठी म्हणतो गाणं? त्या अनोळखीसाठी जी तू शोधत आहे. आणि अनित चिडतो त्याच्या मागे धावतो. नंतर दोघेही एकमेकांना भेटतात. कॉलेज सुटत सगळीकडे गर्दी असते तेवढ्यात अनितला अनन्या भेटते. त्याच्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटते आणि अनुजला कसा आहेस हे विचारते. तेव्हा तो ठीक असल्याचे सांगतो आणि ती तेथून निघून जाते. अनुज, मला वाटतं स्वप्नात आहे मी. आज चक्क अनन्या तुझ्याकडे बघून हसत होती. अनित, काय अनुज दरवेळा का चेष्टा सुचते तुला? अरे काल जे झालं ना त्यामुळे कसा आहेस म्हणून विचारायला आली होती तुला. अरे खूप चांगली आहे तीर्थरूप, उगाच मला चिडवत जाऊ नकोस. अनुज, ओ हो चांगली. आज वाटतं खरंच मी स्वप्नातच आहे. ऐरवी कोणाशीही न बोलणारी मुलगी तुझ्याकडे बघून चक्क हसत होती. अनित, अरे चांगल्याला चांगलेच म्हणणार ना? आणि आता तू बंद कर, नाही तर मार खाणार माझ्या हाताचा. घरी गेल्यावर पुन्हा त्याला एक लिफाफा दिसतो. त्यात लिहिले असते, मी वेळ आली तर तुझ्या समोर नक्की येणार, पण तू चिडू नकोस. मला नेहमी तू खुश हवा आहेस. अनित विचारात पडतो. कोणही अनोळखी इतकी काळजी त्याला आपली साधं समोरही येत नाही. तुसती लपंडाव खेळत असते. अनित कपडे बदलून तयार होतो आणि अनुजला फोन करतो. कॉलेजला सुट्टी असते त्यामुळे फिरायला जायचं असतं. त्याला वाटतं चला बरं झालं नाहीतरी घरात वेळच जात नव्हता. ते फिरायला बाहेर जातात. तेथे अनितला अनन्या दिसते. तो अनन्याला पाहतो. दोघे एकमेकांना भेटतात. अनित, हाय अनन्या, तू कशी येथे? कशी काय आलास? अनन्या, अरे आज सुट्टी आहे ना म्हणून म्हटले आज जावे बाहेर कुठेतरी फिरायला. अनित, अरे वा खूपच छान केल, नाहीतरी घरात राहून वेळच जात नसेल ना. अनन्या, पण तू कसा काय इकडे? अनित, घरी बसून वेळच जात नव्हता म्हणून म्हटले आज जावे कुठेतरी फिरायला आणि सोबत थोडी शॉपिंग पण करायची होती. अनन्या, अरे हो आठवण आली, मला पण थोडी शॉपिंग करायची होती. मग अनित तेथून शॉप मध्ये जाते आणि काय काय घ्यावे शोधू लागते. शोधत शोधत तो अनन्यापर्यंत येतो. अनन्या, काय झालं नीत? झालं नाही काय तुझं शॉपिंग? अनित, नाही ग अनन्या, शोधत होतो काय घ्यावे काय नाही, कळतच नाही. अनन्या, तुझी हरकत नसेल तर मी काही मदत करू का तुझी? अनित अनन्याकडे पाहतो आणि गालातल्या गालात हसतो. मनात विचार करतो, किती साधी सरळ मुलगी आहे, दुसऱ्याची किती मदत करते. खरंच किती छान विचार आहे तिचे. माणसाची ओळख त्याच्या सुंदर स्वभावामुळे होते. कॉलेजमध्ये गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. कॉलेजच्या आजूबाजूला कार्यक्रमाची तयारी चालू असते. प्रत्येकजण कॉलेजच्या हॉलमध्ये जमा होतात. कार्यक्रमाची तयारी आणि नियोजन करायचं असतं. उद्याला कार्यक्रम असतो. अनन्या, अरे अनित, उद्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, तू भाग घेतला आहे ना? तुझी कार्यक्रमाची तयारी चालू आहे ना? अनित, हो तयारी सुरू आहे. हो हे भारी आहे. आज सगळेजण कॉलेजच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले. आपल्याला काहीतरी करण्याची संधी कॉलेजने दिली आहे. म्हटले कशाला सोडावी? अनुज त्यांचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसत असतो. सर्व तयारी संपवून सगळेजण कॉलेजमध्ये कार्यक्रमासाठी जमा होतात. तेवढ्यात त्याला परत एक लिफाफा दिसतो. त्यात एक सुंदर गीत लिहिलेलं असतं. त्यात लिहिलं असतं, मला तस लिहायला जमत नाही, फक्त तुझ्यासाठी हे गीत लिहिले. मला आशा आहे हे तुला नक्की आवडेल आणि तुला बक्षीस पण मिळेल. कार्यक्रम सुरू होतो. आता अनित आपल्या सुंदर आवाजात एक गाणं गाणार असतो. अनित विचार करतो, आता कोणते गीत म्हणायचे? मला तर गीत पण लिहिता येत नाही. बरं झालं तिने मला गीत लिहून दिलं. तिचे कसे आभार मानावे कळतच नाही. अनित, मला गीत का लिहिता येत नाही? काश मला गीत लिहिता आले असते तर मी पण तिच्यासाठी एक सुंदर गीत लिहिले असते. अनुज, बर तुला गीत हवं होतस ना? तुला मिळाल ना? मग तुझ्या सुंदर आवाजात गाना मग. अनित, तू बघस कॉलेजच्या कार्यक्रमात मी सुंदर गीत गाणार.
आणि बक्षीस पण मिळवणार. हे ऐकून अनुज हसतो. बरं बरं, बघू ना. अनुज मनातल्या मनात विचार करतो. माझं गीत नाही म्हणून काय झालं, असू दे, कुणाचं पण आवाज तर माझा आहे ना. तेवढ्यात एक लिफाफा परत त्याला भेटतो. त्यात लिहिलेलं असतं, आज कार्यक्रम आहे ना, मला वाटतं तू टेन्शन मध्ये असशील. नको टेन्शन घेऊ सरे, तुझा आवाज खूपच सुंदर आहे आणि हो, बक्षीसही तुलाच मिळाले. मी गीतकार वगैरे नाही, पण जेव्हा तुला पाहल ना तेव्हा सुचलं, मला वाटलं नवं तुला उपयोगी पडेल, पण ते तुझ्या उपयोगी पडेल, चांगलंच आहे. तिचे ते लिहिलेलं गीत ऐकून अनितला हसू येतं आणि मनातल्या मनात पुटपुटतो, अरे नाही, मी इतका सुंदर की कुणी माझ्यासाठी गीत लिहेल. सगळे माझ्यावर हसतात. कार्यक्रमाची सुरुवात झालेली असते. अनित आपल्या तयारीत व्यस्त असतो. अनितला अनन्या दिसते. ती त्याला शुभेच्छा देते आणि अनन्याने लिहिलेले गीत अनित गाऊ लागतो. सगळे ऐकून स्तब्ध होतात. जोरजोरात टाळ्या वाजतात. सर्वांना गीत आवडते. तेव्हा अनन्या त्याच्या जवळ येते. त्याचे अभिनंदन करते. अनन्या, खरंच अनित अप्रतिम गीत गायले. तुझ्या गाण्याने गीत सुंदर झाले. अनित, थँक्यू अनन्या. अनित तिला बघून मनातल्या मनात हसतो. अनुज, खरंच खूप सुंदर गायले. अभिनंदन अनित, तू खूपच सुंदर गातो. अनित, तुला तर माहित आहे, हे गीत माझे नाही. काल त्या अनोळखीने मला पाठवले आणि तिने हे गीत माझ्यासाठी लिहिले म्हणून सांगितले. अनुज, अरे खूप दूर पोहोचली तुझ्या ती अनोळखी. आता तुझ्यासाठी गीत पण लिहू लागली. अनुज अनितला चिडवत होता आणि असे बोलातच तो त्याच्याकडे रागाने पाहतो आणि परत चिडवायचं नाही असं सांगतो आणि दोघेही हसतात.